आज आपण बघणार आहोत की साबुदाणा भिजत कसा घालायचा आणि साबुदाणा खिचडी मऊ व मोकळी कशी बनेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्यांना ही ट्रिक माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरेल। नमस्कार, नागपुरियन फूडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने 3 वाटी पाणी टाकायचं आणि 20 ते 25 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं। तुम्ही बघू शकता साबुदाणा पूर्णपणे फुललेला आहे। आता त्यामधील सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि तसाच 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवायचा। तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता। तुम्ही बघू शकता साबुदाणा किती मोकळा झालेला आहे। प्रत्येक दाणा असा वेगवेगळा झाला आहे। आपण साबुदाणा भाजून पण घेतला नाही आणि त्यामध्ये दही किंवा लिंबूही टाकलं नाही, तरी पण प्रत्येक दाणा असा सुटसुटीत झालेला आहे। खिचडी बनवायला काय काय लागेल ते बघू। शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, 8 ते 10 मिरच्या कापून घेतल्या आहे आणि 1 आलू कापून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकायचं, मिरची टाकायची, 2 मिनिटं मिरची परतून घ्यायची। त्यानंतर आलू टाकायचे। आलू आपण कच्चा घेतलेला आहे म्हणून थोडा वेळ तो शिजू द्यायचा। तुम्ही जर उकडला आलू घेतला तर त्याला शिजवायची गरज नाही। आता त्यामध्ये जे शेंगदाण्याची कूट करून घेतलेली आहे ते टाकायची, 5 मिनिटं शिजू द्यायची। एकदम लो फ्लेमवर शिजू द्यायची आहे। मी त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकते। तुम्हाला जर तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, हे ऑप्शनल आहे। साबुदाणा टाकायचा आणि चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं। मी इथे साबुदाणा झाकून शिजवणार आहे। तुम्हाला जर झाकून शिजवायचा नसेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण शिजायला थोडा वेळ लागेल। झाकून जर शिजवला तर तो पटकन तयार होईल। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता बघूया साबुदाणा शिजला की नाही। साबुदाणा खिचडी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि एकदा या पद्धतीने साबुदाणा खिचडी करून बघा।